नमस्कार, श्री स्वामी समर्थ. यंदा होळी व चंद्रग्रहण एकाच दिवशी आल्यामुळं होळी नक्की कधी साजरी करायची, 2 मार्च का 3 मार्च असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. त्याचसोबत आता चंद्रग्रहणसुद्धा आहे. तर ह्या ग्रहणाचा वेध आहे ते आपल्याला कधीपासून पाळायचे आहेत आणि ग्रहण काळ संपल्यानंतर आपण काय करायचं आहे, कोणते नियम आपण पाळलं पाहिजे, गर्भवती स्त्रिया असतील, त्याचसोबत म्हातारी माणसं असतील, लहान मुलं असतील, तर यांनी कोणते नियम पाळायचे आहेत हे अगदी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सोमवारी पौर्णिमा सुरू होते सायंकाळी 5:55 आणि ती पौर्णिमा संपते मंगळवारी 5:07. तर आपल्याला पौर्णिमाची उदयतिथीनुसार करायचं म्हटलं तर मंगळवारीच तशी होळी आपण साजरी करायला पाहिजे. पण मंगळवारी ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण आल्यामुळं हे चंद्रग्रहण पौर्णिमेला असल्यामुळं सूतक काळ पाळला जातो. आणि त्याचसोबत असं पण होतं की आपण होळी आहे ती सूर्यास्तानंतर म्हणजेच सायंकाळी ती करत असतो. पण सायंकाळी म्हणजेच 5:07 आपली पौर्णिमा आहे, जी हुताशनी पौर्णिमा आहे, तर ती संपते. मग पौर्णिमा मंगळवारी 5 वाजताच संपत असेल तर आपण सायंकाळी होळी कशी साजरी करणार? असे 2 कारणं असल्यामुळं आपल्याला होलिका दहन आहे ते सोमवारीच 2 मार्च रोजी आपल्याला होळी पेटवायची आहे. होळीची जी पूजा केली जाते ती करायची आहे. सायंकाळी तुम्ही 6 नंतर होळी पूजनचा जो शुभ मुहूर्त आहे त्या काळामध्ये होलिका दहन करू शकता. तर आपल्याला सोमवार 2 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात होली दहन करायचं आहे. आणि पौर्णिमा तिथी सोमवारी पहाटे 5:55 सुरू होणार असून ती मंगळवारी 5:07 आहे. त्यामुळं सोमवारी आपल्याला सायंकाळी जो विहित मुहूर्त आहे होळी पेटवून त्या काळात आपल्याला होळी पेटवायची आहे आणि ती साजरी करायची आहे. तर मंगळवारी 3 मार्च रोजी होणारं चंद्रग्रहण हे भारतात ग्रस्तोदित स्वरूपात दिसणार आहे. म्हणजे जेव्हा चंद्र उगवेल तेव्हा त्याला आधीच ग्रहण लागलेलं असेल. तर दुपारी 3:20 सुरू होणाऱ्या या ग्रहणाचा आरंभ भारतात दिसणार नाही. तर ग्रहणाचा मोक्ष म्हणजेच समाप्ती सायंकाळी 6:48 आहे. तर मंगळवारी आपल्याला सूर्योदयापासूनच ग्रहणाचे वेध सुरू होतील. आणि सामान्य व्यक्तीसाठी अन्नाचा त्याग महत्त्वाचा असला तरी लहान मुलं, वृद्ध, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी सकाळी 11 वाजेपासून वेध पाळावेत असं आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे. तसेच बघा, आपल्याकडे ग्रहण असल्यानंतर ते म्हणजे सूतक काळ मानला जातो आणि त्या काळात आपल्याला पूजापाठ करणं किंवा देवधर्म करणं हे वर्ज्य मानलं जातं. पण आता पौर्णिमा असल्यामुळं ते तुम्ही करू शकता. फक्त वेद काळ आहे जो सांगितलेला आहे त्या काळात आपल्याला ह्या गोष्टी करायच्या नाहीत. आणि अन्नाचा त्याग करावा असं इथं सांगितलेलं आहे. आता लहान मुलं, वयस्कर लोक यांना ते होऊ शकत नाही, पण ज्यांना शक्य होतं आहे ते करू शकतात. फक्त तुम्ही पाणी घेऊ शकता आणि देवपूजा वगैरे करून तुम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकता. पण तो नैवेद्य आहे तो आपल्याला गाईला चारायचा आहे. ह्या काळात आपल्याला जेवण वगैरे बनवायचं नाही. त्या अगोदर किंवा ते वेद काळ जो असतो तो संपल्यानंतर तुम्हाला जेवण वगैरे बनवता येईल. आणि ग्रहणाचा जो पर्व काळ आहे तो सायंकाळी 6:22 ते 6:43 आहे. त्या काळात आपल्याला कोणत्याही गोष्टी म्हणजे जर होळीच्या दिवशी तुम्ही रंग खेळणार असेल तर ह्या काळात अजिबात खेळू नका. आणि मोक्ष काळ आहे म्हणजेच मोक्ष झाल्यानंतर 6:48 नंतर तुम्ही शुद्धीसाठी मोक्ष स्नान करून भोजन तुम्ही करू शकता. तर सगळ्यांना प्रश्न असा पडतो की होळी दहन म्हणजे कोणत्या टायमिंगमध्ये करायचं आहे. तर होळी दहन करण्यासाठीचा जो शुभ मुहूर्त आहे, आता तसं बघायला गेलं तर आपल्याकडे सूर्यास्तानंतरच होळी दहन केलं जातं. तर संध्याकाळी तुम्ही 6:30 वाजल्यापासून 9 किंवा 8:50 होलिका पूजनाचा किंवा दहनाचा जो कार्यक्रम आहे तो करू शकता. तसेच बघायला गेलं तर बघा, आपल्याकडे चंद्रग्रहण असेल किंवा सूर्यग्रहण असेल तर ते ग्रहण जोपर्यंत आहे तो काळ सूतक काळ म्हणून मानला जातो. तर 3 मार्चला आपल्याकडे चंद्रग्रहण आहे आणि सूतक काळ हा सकाळी 6:20 सुरू होतो आणि ग्रहणाचा शेवट संध्याकाळी 6:47 होईल. तर हा काळ आहे म्हणजे सकाळी 6:20 ते संध्याकाळी 6:47 काळ जो आहे तो सूतक काळ असतो. पण
3 मार्च रोजी हे जे आपल्याकडे ग्रहण दिसतंय ते हे संपूर्ण पूर्णपणे भारतात दिसून येईल. त्यामुळे सर्व नियम आणि सूतक काळ हा प्रभावी होईल. तर चंद्रग्रहण दुपारी 3:20 ते 6:47 असणार आहे. तसंच बघा, चंद्रग्रहणाच्या वेळी किंवा सूर्यग्रहणाच्या वेळी जो सूतक काळ असतो तो चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो आणि यानुसारच सूतक कालावधी आपला 3 मार्चच्या सकाळी 6:20 मिनिटापासून सुरू होईल आणि सूतक काळात आपल्याला कोणतंही शुभ कार्य करण्यास म्हणजे मनाई असते किंवा आपण ते करत नाही. या काळात आपण मूर्तींना किंवा देवपूजा करत नाही, हात लावत नाही, स्वयंपाक करणंसुद्धा टाळतो किंवा खाणंसुद्धा टाळतो. तर सूतक काळात तुम्ही केस कापणं, नखं कापणं या गोष्टीसुद्धा केल्या जात नाहीत. तर हे जे चंद्रग्रहण आहे हे वर्षातील पहिलं ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे आणि ग्रस्तोदित म्हणजे चंद्र उगवतानाच तो ग्रहणग्रस्त अवस्थेत दिसतो आणि हे ग्रहण भारतासह आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप व आफ्रिकेतील काही भागामध्ये दृश्यमान होण्याची शक्यता आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रात चंद्र उगवतानाच ग्रहणाचा काही अंश आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि वेद पाळायचा म्हणजेच आपण सूतक काळ आहे तो पाळला जातो. तर तो आहे सकाळी 6:20 ते संध्याकाळी 6:48 आहे. तर ह्या काळात तुम्ही ते सूतक काळ पाळू शकता. पण ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना जर एक्झॅक्ट टायमिंग म्हटलं तर तुम्ही 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:48 हे पाळलं तरीसुद्धा चालू शकतं. कारण ग्रहण स्पर्श दुपारी 3:20 सुरू होतोय आणि ग्रहण मोक्ष आहे तो संध्याकाळी 6:48 आहे. तर पुण्यकाळ संध्याकाळी 6:20 ते 6:48 आहे. तर वेद पाळणं आणि पुण्यकाळ या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेद हे ग्रहणाच्या काही तास आधी सुरू होतात, तर पुण्यकाळ हा मुख्यत्वे ग्रहणाच्या प्रत्यक्ष वेळेत असतो. त्यामुळं आता गर्भवती महिलांनाच आपल्याकडे हा जास्त प्रश्न असतो की वेदकाळ कधीपासून पाळायचा. आणि तसं बघायला गेलं तर असं पण सांगितलं जातं की दुपारी 11 वाजल्यापासून तुम्ही सायंकाळी 6:48 आहे तो वेद तुम्ही पाळू शकता. आता यामध्ये फक्त आपल्याला पाणी पिणं चालतं. आता गर्भवती महिला आहेत ते तुम्ही अगोदर जेवण करून घेऊ शकता. ह्या ज्या सूतक काळात किंवा वेद लागतो त्या काळात अन्न ग्रहण करू नये असं म्हणतात. तुम्ही पाणी पिऊ शकता, वॉशरूमला वगैरे जाऊ शकता. फक्त धारदार वस्तूंचा वापर करणं, कटिंग करणं किंवा बाहेर प्रत्यक्षात जाऊन चंद्र पाहणं अशा गोष्टी फक्त टाळल्या तरी चालतं. कारण सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण ही एक खगोलीय गोष्ट आहे. ह्यावरती ह्याचा साईड इफेक्ट आपल्यावर होतो किंवा याला जास्त घाबरायची गरज नाही. फक्त छोटे मोठे नियम पाळा, ज्यांना शक्य होतं त्यांनी, ज्यांना शक्य होत नाही त्यांनी काहीच पाळू नका. फक्त ज्यांची श्रद्धा, अंधश्रद्धा अशा दोन्ही गोष्टी असतात. पण ज्यांना पाळायचं आहे ते अशी मग टायमिंग आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अजून असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.